आता थोडी राहिलेली आहे ज्वारी काढायची. 1 वाजलेला आहे. आता थोड्या वेळा त्यांची जेवणाची सुट्टी होणार आहे आणि डबल हजरीत हे पुन्हा राहिलेली ज्वारी काढून घेणार आहेत. तर हा ठीक आहे. हरभऱ्याचा हवळा आणि हुरडा, ज्वारीचा हुरडा. तर इकडे छोटे ऊस आहेत आणि इकडे तुम्ही जर बघाल तर हे बघा शेड आहे. दाखवते तुम्हाला. मी आता आलेच इकडे तर तुम्हाला दाखवते शेड. इथे पहिली वडील जेव्हा रात्रीच्या मोटरा वगैरे चालू करायला आले की ह्या शेड मध्ये एक रूम आहे आणि जनावरांसाठी शेड काढलेला आहे. तर जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवते. हे इकडं सगळं असं आता गवत वगैरे पेटवलेलं आहे आणि हे बघा आता थोडीशी ज्वारी राहिलेली आहे काढायची. तर त्यांचं सुट्टीचं टायमिंग आता होत आलेलं आहे. पण पुन्हा त्यांचा उपवास आहे त्यामुळे त्या म्हटल्या मला आम्हाला जेवायला काय जायचं नाही, आज आमचा उपवासच आहे. तर मग वडील आणायला गेलेत. त्यांची जवळच इथं घर आहेत. खिचडी आणायला गेल्यात. ते खिचडी खाऊन पुन्हा डबल हाजरीमध्ये ते 5-5:30 पर्यंत हे सगळी ज्वारी काढून जाणार आहेत. तर आता तुम्हाला दाखवते. जी हे शेड दिसत आहे आणि ही नदी दिसत आहे. तर ही नदी आणि हा जो पूल आहे जवळून मी तुम्हाला दाखवते. चला आता आपण इकडे शेडकडे निघालो आहोत. तर हे जे दिसत आहे हे आहे शेड. पूर्वी ते आईचं छप्पर पण होतं आणि त्या छपरामध्ये मी राहिलेली आहे. आई राहिलेली आहे. माझ्या बहिणीला भावाला आठवत नसेल कदाचित कारण ती माझ्यापेक्षा लहान आहेत. तर हे बघा ह्याला लॉक आहे आणि चावी राहिली वडिलांकडे. लक्षातच आलं नाही चावी घ्यायची आणि मला वाटलं लॉक नसेल लावलं पण लावलेलं आहे कारण शेतीची अवजारं वगैरे ज्यात आहेत. आणि इथे एक खाट पण आहे कारण रात्रीचं कधी मोटरा वगैरे चालू करायला आले तर वडील मग मोटरा चालू करून इथेच झोपायचे कारण घरापासून शेत खूप लांब आहे. कधी रात्रीचं ये जा करणार. रात्रीच्या 9ला लाईट येते. तर मग जनावरं पण पूर्वी इथे असायची त्यामुळे जनावरांची पण राखण, शेतीला पाणी. मग वडील इथेच थांबायचे. तर 5-6 जनावरं होती पहिली म्हणजे 2 बैल, 1 म्हैस, रेडकू, गाईचं वासरू. तर मग एवढी जनावरं घरी घेऊन जाणं पण खूप त्रासदायक व्हायचं. म्हणजे हातात घेऊन जायचं पुन्हा सकाळी रानात आणायचं. तर त्यामुळे इथे शेड वगैरे अशी सोय केली होती जनावरांची. ह्या बघा 2 दावणी आहेत. इकडे 3-4 जनावरं, इकडे 3-4 जनावरं अशी बांधली जायची. नंतर गांडूळ खताचा पण हे केला होता प्रकल्प म्हणण्यापेक्षा एक छोटंसं हे केलं होतं की जनावरांचं शेण वगैरे काढलेलं ते गांडुळाच्या ह्याच्यात टाकलं जायचं. पण आता जनावरच नाहीत राहिली तर ते कसं राहील. आणि हे बघा हे छोटा ऊस दिसत आहे. पलीकडे जी झाडे दिसत आहेत ना तिकडे मोठा ऊस होता आणि आता तो कारखान्याला गेलेला आहे. तिकडे मी अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही कारण इकडेच काम चालू असतं त्यामुळे ह्याच बाजूला मी येत आहे. जर फिरायचंच म्हटलं शेत तर खूप वेळ लागतो सगळ्या शेतात फिरायला. तर त्या बाजूला आंब्याची झाडे आहेत, जांभूळ, नंतर चिक्कू वगैरे अशी झाडे आहेत त्या बाजूला. तर तिकडे काम कधी असेल आणि मी गेले तर तिकडचा व्हिडिओ दाखवेन. जुनी विहीर दाखवेन. जुनी विहीर आहे तिथे बांधीव दगडी ह्याच्यातले आणि आंब्याची झाडं, पेरूचं, नंतर चिक्कू वगैरे, कडीपत्ता अशी तिथे झाडे आहेत. आणि आता ऊस कारखान्याला गेला तिकडे काम नाही. इकडे ज्वारीचं वगैरे असल्यामुळे नदीच्या किनारीच तिथे काम चालू आहे. तर हा दिसत आहे हा आहे बंधारा. तर अगदी वडिलांच्या शेताच्या कडेलाच ही मानगंगा नदी आता भरून वाहत आहे. त्यामुळे आमच्या म्हणजे जसं नदीवर हे बंधारे झालेत तसे नदीच्या किनारी असणाऱ्या सगळ्यांचे दुष्काळ हटलेले आहेत. आणि बाकीच्यांना थोडाफार दुष्काळ असतो पण हे नदीच्या किनारी ज्यांची शेतं आहेत त्यांचा दुष्काळ पूर्णपणे गेलेला आहे. नदीला पाणी असल्यामुळे विहिरींना पाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळे मग पिके चांगली होतात. तो ऊस वगैरे खास करून आता जास्त घेतला जातो कारण कमी कष्टाचं पीक आहे ऊस. तर हे शेड आहे आणि शेडमध्ये पुन्हा आम्ही आलो कारण खूप ऊन होतं. नदीकडे तिकडे जाऊ का नको असं वाटलं म्हणून पुन्हा मी शेडमध्ये आम्ही आलो. पण पुन्हा म्हटलं चला तुम्हाला बंधारा दाखवावाच म्हणून मग मी आले. ही सगळी झाडं पलीकडे दिसत आहेत ना ही सगळी माझ्या वडिलांच्या ह्याच्यातले आहेत. ते वडिलांचं शेत आहे जे दिसत आहे पलीकडं सुद्धा. तर तिथे पण सगळा ऊसच असतो कारण म्हटलं ना नदीला पाणी आल्यामुळे ऊसात फक्त पाणी सोडायचं एवढंच काम राहतं. त्यामुळे जास्त कष्टाचं काम ऊसाला हे होत नाही. तर ही जी दिसत आहेत ही आमच्या इकडे या बाबळींना एडी बाबळे म्हणतात. तर खूप म्हणजे खूप ह्या एड्या बाबळी पूर्वी होत्या आणि ह्या एड्या बाबळींचा सरपणासाठी उपयोग केला जायचा. पण आता प्रत्येकाच्या घरी गॅस आल्यामुळे ह्या एड्या बाबळी अक्षरशः तोडून पेटवून द्याव्या लागत आहेत कारण ह्याचे काटे खूप हे असतात. आणि काही काही लोक तोडून घेऊन कोळसा वगैरे बनवण्यासाठी सुद्धा जातात कारण खूप ह्या एड्या बाबळी. तर वडिलांनी काहीतरी पेटवलेलं आहे म्हणजे गवत वगैरे पावसाळ्यात तिकडून वाढतं कारण
इथे काही शेती नाही, हे असं पडीकच आहे दिसत आहे हा भाग. त्यामुळे गवत वाढतं आणि मग तो पेटवावं लागतं, पुन्हा पावसाळ्यात पुन्हा गवत वाढतं. तर हा जो दिसत आहे हा आहे कोल्हापुरी बंधारा म्हणतात याला. तर कोल्हापुरी बंधारा झाल्यामुळे इथल्या सगळ्यांचं दुष्काळी झालेले आहेत आणि ह्या प्लेटा आहेत. आता नदीला पाणी सोडलेलं आहे. बंधारा भरलेला होता पण खाली पाणी दुसऱ्या बंधाऱ्यातनी किंवा दुसऱ्या लोकांना पण पाणी भेटावं म्हणून मग आता नदीला पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळे ह्या प्लेटा काय केलेल्या आहेत, लावलेल्या आहेत. कारण पूर्ण बंधारा जर प्लेटा काढल्या तर रिकामा होईल. त्यामुळे एकच प्लेट त्याची काढलेली आहे, दरवाजा म्हणूया आपण त्याला. दरवाजे असतात ना, ते एक दरवाजा उघडा ठेवलेला आहे, बाकीचे दरवाजे बंद ठेवलेले आहेत. त्यामुळे इकडच्या बाजूला बघा तुम्हाला पाणी बंधाऱ्यात फुल दिसत आहे. तर ह्या नदीचं नाव आहे मानगंगा नदी. दहिवडीच्या तिथून ही नदी वाहत येते. ते मसवडच्या तिकडे राजेवाडी म्हणून का राजवाडी असं काहीतरी आहे, तर तिकडे जाऊन ही नदी म्हणजे मसवडवरून पुढे वाहत जात आहे. तर हे बघा ह्या प्लेटा आहेत अशा, म्हणजे दरवाजा. तर ही दरवाजा उघडला की पाणी पूर्ण निघून जाईल, तर त्यासाठी असे दरवाजे लावलेले आहेत. आणि एकच दरवाजा ओपन ठेवलेला आहे. इकडच्या बाजूला बघा पाणी किती साठलेलं दिसत आहे. तर असे बंधारे जागोजागी 1-1.5 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर अशा अंतरावर असे बंधारे झालेले आहेत, कोल्हापुरी बंधारे. आणि त्यामुळे मग काय झालेलं आहे, विहिरींना चांगलं पाणी वाढलेलं आहे. पटकन पाणी सोडलं निघून गेलं तर विहिरींना पाणी कसं वाढेल, तर असं पाणी अडवल्यामुळे काय झालेलं आहे, विहिरींचं पाणी वाढलेलं आहे. आणि त्यामुळे मग उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे गावाला आता शेतात पिके वगैरे आहेत. तर हे बघा एकच दरवाजा ओपन ठेवलेला आहे याच्यासाठी की खालचे बंधारे आहेत ते भरले जावेत म्हणून. त्याच्यानंतर खालचे बंधारे जेव्हा भरले जातील तेव्हा हा पण दरवाजा बंद केला जाईल. मग थोडंफार जे असं प्लेटामधून पाणी वाहतं तेवढंच ते वाहतं. तर आता मी जात आहे, तुम्हाला खालून दाखवते नदी. आता ही मी पुलावरून दाखवलं तुम्हाला, म्हणजे बंधाऱ्यावरून दाखवलं की पाणी भरलेलं कसं आहे वगैरे. आणि हे बघा इथे ज्वारी काढायची चालू आहे. मी आता तिथूनच आलेले आहे. ह्या नारळाच्या झाडाखाली आम्ही थोड्या वेळ बसलो सावलीला, पण पुन्हा म्हटलं चला आपण दाखवूया सगळ्यांना वडिलांचं, म्हणजे कसं की शेतीच्या कडेला नदी आहे वगैरे आणि हेच पाण्यामुळे मग सगळ्यांचं म्हणजे आता शेत चांगले झालेले आहेत. खूप इकडे अशा सगळ्या ह्या पडीक जमिनी होत्या, म्हणजे पाणी नसल्यामुळे पिकेच घेतली जात नव्हती. तुम्हाला मी ज्वारीचं दाखवलं ना, ही सुद्धा अगदी पूर्वी पडीकच होतं, म्हणजे काहीच नाही असं ओगळी वगैरे म्हणतो ना त्या टाईपमध्ये. पण जसं नदीला पाणी बंधारे झाले तसे ह्या जमिनी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथे पिके घेतली जातात. मागे इथे डाळिंबीची बाग सुद्धा होती, तर खूप छान होती. मग आम्ही इथे जेव्हा सुट्टीला 1 महिना वगैरे जायचो मुले लहान असताना, तर ह्या शेडमध्येच आम्ही बसायचो दिवसभर. मुलांना झोके बांधून द्यायचो, मुले डाळिंब वगैरे खायचे. आम्ही दिवस अख्खा पूर्ण मळ्यातच घालवायचो. खूप छान वाटायचं. मुलांना पण गावाकडचे सगळे माहिती व्हावं, वातावरण किंवा कसं असतं दुपारचं. मग जेवण वगैरे आम्ही जेवणाबरोबर जसं गावाला काय पात्रीची भाजी असेल, कधी कोवळी गवार असेल, कांद्याची पात असेल, तर हे सगळं आम्ही मुलांना सुद्धा दाखवलेलं आहे सुट्टीत. आणि खरंच ते मुलांना आवडलं. म्हणजे कोवळी गवार असते ती तोंडी लावायची जेवताना, कांद्याची ताजी ताजी पात किंवा कोवळे कांदे जेवताना, पात्रीची भाजी. तर हे सगळं जीवनात मुलांना जे आम्ही अनुभव घेतलेले आहेत लहानपणी किंवा जे आम्ही खाल्लेलं आहे ते सगळं मुलांना आम्ही लहान असताना हे करण्याचा, म्हणजे त्यांना पण अनुभव किंवा त्याची टेस्ट म्हणतो ते हे केलेलं आहे. तर आता मी इथून खाली उतरत आहे. तर तुम्ही पाण्याचा आवाज ऐकलाच असेल, खळखळ खळखळ असा मस्त मंजूळ आवाज एकदम लक्ष वेधून घेत होता. आणि कधी एकदाशी पाण्यात उतरते असं झालं मला, कारण खूप ऊन होतं. तर कडा उतरताना सुद्धा खूप कसरत असते बरं का, कारण आम्हाला लहानपणापासून सवय आहे कडा उतरायची. माझ्या मिस्टरांना उतरा येत नव्हतं, त्याच्यावरून मला जाणवलं की हे आपल्याला कडा उतरण्याची सुद्धा कला किंवा जे लहानपणापासून आपण अनुभव घेतलेले असतात तेव्हाच आपण ही कडा उतरू शकतो, नाही तर मग आपण अर्ध्यातून माघारी सुद्धा जाऊ शकतो. तर कडा उतरताना असं सरळ तोंड करून कधीही उतरायची नाही, कारण आपला बॅलन्स जातो, उताराच्या दिशेने आपला वेग वाढतो आणि मग आपण एकदम खाली पडू शकतो. तर उतरताना अगदी तिरकं वगैरे असं उतरावं लागतं. तर मी तशी उतरले, मिस्टरांना पण सांगितलं की असं उतरायचं, मग तेही हळूहळू उतरले.
आणि मग मी येऊन इथे हातपाय तोंड धुतले. हे बघा दरवाजातून असं थोडं थोडं पाणी पडत आहे आणि एकच दरवाजा उघडलेला आहे, त्यातून असं जास्त पाणी पडत आहे. तर खाली जे बंधारे आहेत, जे आमचे म्हणजे आईचं घर आहे तिथे बंधारा आहे. पुन्हा आणखी असं 2-3 ह्या बंधाऱ्यापासून खाली आईच्या घरापर्यंत 2-3 बंधारे आहेत आणि पुन्हा तिथून सुद्धा खूप असे बंधारे आहेत. तर हे सगळे बंधारे आता हळूहळू भरणार आहेत. वडिलांच्या इथला भरलेला आहे, तर आता हे पाणी आईच्या घरापासल्या बंधाऱ्यापर्यंत जाणार. तिथून तो बंधारा भरला की पुन्हा खाली गावात जाणार. असं स्टेप बाय स्टेप बंधारे भरत जात आहेत. तर हे जे दिसत आहेत हे आहेत कडा. तर ही कडा उतरूनच मी आता खाली आलेले आहे. ही तुम्ही बघू शकता, असं खोल इथं अशी नदी आहे पूर्वी, पण ह्या कड्याला एक नाव आहे. ऐकून थोडं तुम्हाला वेगळं वाटेल, पण ह्या कड्याला घुबडकडा म्हणतात. तर घुबडकडा का म्हणतात, तर इथे पहिली खूप घुबडं राहायची आणि मासे पकडणारी लोक इथे खूप असायची. धबधब्याचं रूप होतं ह्या ठिकाणी, म्हणजे उंचावरून पाणी, आता जसं बंधाऱ्यातून पाणी पडते असं खडकावरून असं खाली पाणी पडायचं. त्यामुळे इथे मासे खूप सापडायचे आणि लोक मासे पकडण्यासाठी रात्रंदिवस इथे असायचे. आणि त्याचबरोबर घुबड सुद्धा ह्या कड्यावर असायचे बहुतेक. मग ते मासे वगैरे खात असले तर मला माहित नाही, पण घुबडं इथं खूप होते. आणि जिथं तुम्ही शेड बघितलं तिथं आई राहायची आणि तिथे छप्पर होतं पूर्वी. तर मीही त्या छपरामध्ये आई बरोबर राहिलेले आहे. त्यामुळे घुबडाबद्दल काही अंधश्रद्धा वगैरे पूर्वी होत्या, तर ती कथा काही ऐकलेली, त्यामुळे मला भीती वाटायची. तर हीच ती कडा आहे आणि ह्या कड्यालाच घुबडांची घरं खूप होती, म्हणून ह्या कड्याला नाव घुबडकडा आहे. तर आम्ही जेव्हा कधी शेतात येतो सगळी मिळून असं मज्जा म्हणून येतो आम्ही, तर त्यावेळेला इथे खाली ह्या कड्यावरून येतोच. इथे असं हातपाय तोंड किंवा मुलांना आंघोळ करायची असेल तर पोहतात सुद्धा. तर लहानपणापासून हे आम्हाला आकर्षणाचा हे ठिकाण आहे, कारण इथे धबधब्याचाच स्वरूप ह्या नदीवर होतं. म्हणजे अख्ख्या नदीवर जर तुम्ही कुठेच तुम्हाला तसं पाहायला मिळणार नाही, पण ह्या ठिकाणी असं उंचावरून पाणी असं खाली पडत होतं आणि तिथं असा डोह तयार होतो ना, उंचावरून जिथं पाणी पडतं तिथं डोह तयार होतो. तिथे पण पाणी खूप असतं, तर त्या डोहामध्ये आम्ही पोहायचो वगैरे लहानपणी. तर आता तिथून मी आता वरती आलेले आहे. तर हे बघा ज्वारी एवढी काढायची राहिलेली आहे आणि मजुरांचं जेवण वडील घेऊन आले असतील, त्यांचं जेवण चालू झाले असेल, कारण आता इथं दिसत नाही येत ते. तर आता आम्ही जातो कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीला. खूप ऊन लागलं वरती सुद्धा येताना. तर बघा किती छान हिरवेगार कडुनिंब झालेले आहेत. आणि हे जे आहे हे वडिलांचंच ऊस आहे. तर बांधावरती कडुनिंबाची झाडं जर आली, आता ही निंबोळ्या पडून पुन्हा नवीन झाडं येतात. तर समजा मोठं खूप झालं तरी काढतात, पण नवीन आणखी खालून रोपे येतात तर ती ठेवली जातात. आणि कडुलिंब हा खूप आयुर्वेदिक असतो, त्यामुळे ही लिंबाची झाडे ठेवतात. शिवाय दुसरी गोष्ट, जेव्हा उन्हामध्ये आपण खूप काम करतो थकतो त्यावेळेला ह्या झाडांच्या सावलीखाली आपल्याला बसता येतं, शेतकऱ्यांना बसता येतं, जेवण करता येतं, त्यामुळे ही झाडं ठेवली जातात. आणि आता सध्या ह्या कडुलिंबाला एवढा जी मोहर आला आहे की त्या झाडाखाली बसल्यानंतर त्या फुलांचा सुगंध, म्हणजे झाड कडुलिंबाचं आहे पण सुगंध इतका छान फुलांचा होता, त्यामुळे मी तिथे बसले. खूप छान 2-3 शॉर्ट केले मी ट्रायपॉडला लावूनच. आणि ह्या कडुलिंबाच्या चिकडच्या बाजूला ज्वारी आहे, 50 पेंडी वगैरे निघाल, तर ती काढल्यानंतर मग घरी आम्ही जाणार आहोत. तर त्यांचं जेवण ह्या लिंबाच्या सावलीला चालू आहे आणि मी वरती तालीवरती आहे. तर तालीवर बसूनच मी म्हणजे तालीवर उंचावर भाग असतो तर त्याच्यावर ही झाडं आहेत, तर तिथूनच मी हे शूटिंग घेतलेलं आहे. आणि हा ऊस हिरवागार, आता उन्हाळा असून तुम्ही पाहू शकता किती हिरवा ऊस आहे, कारण नदीलाच पाणी आहे, त्यामुळे विहिरींना फुल पाणी आहे आणि पाणी मग शेताला सोडलं जातं. ही बघा ज्वारी आहे थोडी राहिलेली काढायची, तर ती काढल्यानंतर मग सुट्टी होईल. तर डबल हजेरीत करतो म्हटले आणि मी मळ्यात आल्यामुळे त्यांनाही खूप छान वाटलं. ताई तुझ्यामुळे आम्ही आता डबल करत आहे अशा म्हटल्या त्या ताई. तर चला, कसा वाटला व्हिडिओ?